सध्या आपल्याकडे सुरू असलेल्या E20 पेट्रोलच्या गोंधळामुळे अनेक लोक ईव्ही घेण्याचा विचार करत आहेत. पेट्रोलचे वाढते दर आहेत, कमी रनिंग कॉस्ट आहे आणि पर्यावरणपूरक पर्याय, ही सगळी आपण या गोष्टी बघितल्या, या मुद्दे आपल्याला समोर आलेले आहेत. पण एक प्रश्न जवळपास प्रत्येकाच्या मनात असतो जो गाडी घेणार आहे, की ईव्हीची बॅटरी जी आहे ती खराब झाली तर काय, ती खराब होते का? कारण इलेक्ट्रिक वाहनांमधील सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो त्याची बॅटरी. काही लोक असं म्हणतात की बॅटरी बदलायची म्हणजे अर्ध्या गाडी एवढा खर्च असतो, आणि काही जण असं म्हणतात की ती 2-3 वर्षामध्ये खराब होतेच होते. पण खरं हे काय आहे किंवा यामागे नेमकं काय लॉजिक आहे, आपण गाडी घेताना कसा विचार करायचा, या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं जाणून घेणार आहोत. की इलेक्ट्रिक जी गाडी आहे त्याची बॅटरी खराब होईल का, बॅटरी बदलायला किती खर्च येतो, तिचं आयुष्य कसं असतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं अशी कोणती काळजी घ्यायला पाहिजे की लाखोंचा खर्च आपण वाचवू शकतो. चला सुरुवात करूया. नमस्कार, मी अमित गद्रे. न्यूज18 मराठीच्या टेकचेक व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. एक गोष्ट आधी समजून घ्या की जवळपास सगळ्या आधुनिक इलेक्ट्रिक बाईकमध्ये लिथियम आयन बॅटरी वापरली जाते, आणि हेच तंत्रज्ञान जे आहे ते आपण आपल्या मोबाईल आहे किंवा लॅपटॉपच्या बॅटरीमध्ये आपण बघितलं आहे, इलेक्ट्रिक कारमध्ये सुद्धा आपण बघितलेलं आहे. फरक इतकाच आहे की इलेक्ट्रिक बाईकमधील बॅटरी जी आहे ती आकाराने, क्षमतेने, या दोन्ही गोष्टींमध्ये मोठी असते. आता ही बॅटरी जी आहे ती हजारो लहान लहान सेलपासून तयार झालेली असते. म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्ही चार्ज जेव्हा करता, ती वापरता गाडी, तेव्हा त्या प्रत्येक बॅटरीचा एक चार्ज सायकल जी आहे ती पूर्ण होत असते सेलमधली, आणि अशा शेकडो आणि हजारो सायकल्स नंतर या बॅटरीची क्षमता ही हळूहळू कमी यायला लागते. म्हणजे बॅटरी अचानक खराब होत नसते, ती हळूहळू तिची क्षमता गमवत असते. बॅटरी खराब होण्याची काही महत्त्वाची कारणं समोर येतात. 7 कारणात मी तुम्हाला सांगतो. पहिलं कारण असं आहे की वारंवार 0पर्यंत बॅटरी आणणं, म्हणजे बॅटरी संपवणं, डेड करणं, ही सगळ्यात सामान्य चूक आहे असं तज्ज्ञ सांगतात. आणि प्रत्येक वेळेला बॅटरी पूर्ण रिकामं करणं तिच्यावरती अतिरिक्त तणाव आणू शकतं. नेहमी बॅटरी पूर्ण संपेपर्यंत गाडी चालवणं ही सवय आपण टाळली पाहिजे असं तज्ज्ञ वारंवार सांगतात. दुसरं महत्त्वाचं कारण असं आहे की सतत 100% बॅटरी चार्ज ठेवणं. बऱ्याच लोकांना असं वाटतं की जास्त चार्ज असली बॅटरी की तिचं आयुष्य जास्त आहे, पण वास्तव यापेक्षा थोडंसं वेगळं आहे. बॅटरी तासनतास 100%वरती ठेवली तर तिच्या रासायनिक प्रक्रियेवरती याचा परिणाम होतो. बघा, लिथियम आयन बॅटरी रासायनिक प्रक्रियेवरती चालत असते. काही उत्पादक नियमित वापरासाठी म्हणजे 90 ते 80% चार्ज ठेवण्याची शिफारस करत असतात. लांब प्रवास जर करणार असाल तर 100% चार्ज करणं हे योग्य असू शकतं. तिसरं कारण असं आहे की चुकीचा चार्जर वापरणं. बघा, स्वस्त चार्जर मिळतो तो आपण पैसे वाचवतो असं वाटतं आपल्याला, पण हा निर्णय तुम्हाला नंतर महागात पडू शकतो. कसं होतं, कंपनीने दिलेला चार्जर, अधिकृत चार्जर हे वापरणं सुरक्षित असतं. 5वं कारण असं आहे की उन्हात आणि पावसात पार्किंग करणं. उष्णता हा बॅटरीचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. बघा, आपल्याकडे बऱ्याचदा तापमान जे आहे ते 45 ते 50 अंशांपर्यंत अनेक ठिकाणी जातं. यात तासनतास गाडी उभी राहिली तर बॅटरीचं तापमान वाढतं. आणि पावसामध्ये सुद्धा जे आपण अनेकदा चार्जिंग करतो ना, म्हणजे सॉकेटमध्ये अनेकदा पाणी गेलेलं असतं पावसानंतर, तर बॅटरी आणि पाण्याचा संपर्क हे सुद्धा याचा परिणाम बॅटरीच्या आयुष्यावरती होत असतो. 5वं मोठं कारण लक्षात घ्या, सतत फास्ट चार्जिंगचा वापर करणं. ही सुविधा आहे आणि ती रोजची आपली सवय नसावी, कारण सतत फास्ट चार्जिंग जर आपण केलं तर बॅटरीवरती त्याचा उष्णतेचा ताण येऊ शकतो. 6वं कारण असं आहे की महिनोन्महिने गाडी जर वापरणार नसाल, तुम्ही ती बंद राहणार असेल, तर ती पूर्ण रिकामी किंवा पूर्ण भरलेली बॅटरी ठेवू नका. साधारण 40 ते 60% बॅटरी चार्ज ठेवणं सुरक्षित मानलं जातं. आता 7वं कारण आपण बघूया. 7वं कारण असं आहे की पाण्याचा आणि धुळीचा संपर्क. बघा, बहुतेक ज्या गाड्या आहेत इलेक्ट्रिक गाड्या, त्या IP रेटिंग असतं, पावसापासून आणि धुळीपासून त्याचं संरक्षण होत असतं. मात्र वारंवार पावसामध्ये पाण्यातून गाडी चालवणं, प्रेशर वॉशचा वापर करणं हे टाळलं पाहिजे. आता आपण बघूया की बॅटरीचं आयुष्य नेमकं किती असतं. बघा, साधारणपणे एक चांगली लिथियम आयन बॅटरी ही 5 ते 8 वर्ष चालण्यासाठी बनली असते किंवा 1000 ते 2000 चार्ज सायकल टिकू शकते. म्हणजेच रोज वापरणाऱ्या व्यक्तीला अनेक वर्ष चांगली सेवा मिळू शकते. अर्थात तुमची वापरण्याची पद्धत जितकी चांगली आहे तितकं आयुष्यसुद्धा जास्त असू शकतं. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हा तुमच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न, तो म्हणजे बॅटरी बदलायला खर्च किती येतोय. आता याचं एक ठरलेलं उत्तर नाही आहे, कारण प्रत्येक कंपनीची बॅटरी वेगळी असते. साधारणपणे छोट्या क्षमतेच्या इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी बदलण्याची 40,000 ते 70,000 रुपयांपर्यंत याचा खर्च येऊ शकतो, त्याची किंमत मोजावी लागू शकते. तर मोठ्या इलेक्ट्रिक बाईकमध्ये हा खर्च साधारण 70,000 ते 1.5 लाखापर्यंत जाऊ शकतो.
इलेक्ट्रिक वाहन घेताना गाडीची किंमत नुसती बघू नका, त्या बॅटरीची वॉरंटी किती आहे बघा, वॉरंटीमध्ये किती किलोमीटर कव्हर होतं ते बघा, बॅटरी रिप्लेसमेंटची किंमत किती आहे ते सुद्धा बघा, सर्व्हिस नेटवर्क आपल्याला बघितलं पाहिजे. हे 4 प्रश्न तुम्ही या डीलरला नक्की विचारा जेव्हा गाडी खरेदी करणार असाल. बॅटरी खराब होण्याची सुरुवात ही जी आहे ना, काही लक्षणं आपल्याला असतात ती सुद्धा आपण लक्ष ठेवली पाहिजेत. जर एका चार्जमध्ये पूर्वीपेक्षा कमी रेंज मिळत असेल किंवा चार्जिंगला तुम्हाला जास्त वेळ लागत असेल, बॅटरी पटकन डेड होत असेल किंवा डॅशबोर्डवरती वारंवार बॅटरीशी संबंधित इशारा दिसत असेल, वेळ न घालवता लगेच तुमच्या अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये जा आणि तुम्ही तपासणी करून घ्या, नाहीतर याचा येणारा खर्च हा तुम्हाला मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. पण काळजी करू नका, बॅटरीचं आयुष्य वाढवण्यासाठी महत्त्वाच्या 8 टिप्स ज्या आहेत त्यासुद्धा लक्षात ठेवा. अधिकृत जो चार्जर आहे तो वापरा. शक्य असल्यास बॅटरी पूर्ण रिकामी होण्याआधी तो चार्ज करा. रोज गरज नसेल तर 100% चार्ज घेऊ नका. कंपनीच्या ज्या सूचना आहेत त्या तुम्ही पाळा. गाडी दीर्घकाळ उन्हात पार्क करू नका. फास्ट चार्जिंगचा वापर हा गरजेच्या वेळेला करा. गाडी अनेक दिवस वापरणार नसाल तर 40 ते 60% ठेवा. वेळोवेळी अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये बॅटरी हेल्थ तपासत राहा. वाहन उत्पादकाने जो दिलेलं सॉफ्टवेअर जे आहे ते अपडेट करत राहा. उपलब्ध असतील तर ते लगेच करून घ्या, कारण अपडेटमध्ये बॅटरी लाईफ सुधारू शकते. इलेक्ट्रिक बाईकची ही जी काही सगळी सर्व्हिस कॉस्ट आहे ती खर्चिक जरी असली, योग्य काळजी घेतली तर अनेक वर्ष आपण उत्तम प्रकारे गाडी वापरू शकतो. लक्षात ठेवा, योग्य चार्जिंग आहे, योग्य पार्किंग आहे, नियमित देखभाल आहे आणि भविष्यातील हजारो रुपयांचा जो अनावश्यक खर्च आहे तो आपण टाळू शकतो. हा व्हिडिओ तुमच्या EVवाल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण टेक अपडेट्ससाठी पाहत राहा न्यूज 18 मराठी.